रात्री आम्ही पालीला स्टे केला होता आणि सकाळी आम्ही चेकआउट केलं आहे हॉटेलला आणि आता आम्ही बल्लाळेश्वरांचं दर्शन घ्यायला निघालो आहे. आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही आता बाहेर निघालो तर इतके छान कलरफुल पेढे होते इथे आणि पापड लोणची आणि सगळ्यांमध्ये ना कलरफुल असं सगळं दिसत होतं. त्यामुळे ना ते घ्यायचा मोह तर काही आवरत नव्हता, कारण लोणचे मला खूप जास्त आवडतात. त्यामुळे मी भरपूर सगळ्या प्रकारचे लोणचे खरेदी केले. नाश्ता केल्यानंतर ना आम्ही इथे गेलो होतो आणि इथे या काकूंनी इतका छान जिरा सोडा बनवून दिला होता आणि आम्ही सगळ्यांनी तोच पिला. म्हणजे सगळ्यांनी आवडा सोडा पण घेतला होता, पण सगळ्यांना जिरा सोडा खूप जास्त आवडला होता. तुला जिराचं ते आवडतं, जिरा फ्लेवर. माहिती तुला मिळालं का जिरा? आता आमचं दर्शन झालं गणपतीचं, मग आता आम्ही चाललो लोणावळा. तर मग आम्ही तुम्हाला लोणावळा पोचल्यावर सांगू की आम्ही तिथे कोणत्या कोणत्या प्लेसेस समजलं? नवीन ब्लॉगर आहेत, सगळेच नवीन आहेत तसे आपल्याला मुंबईला लागली टर मोठी 21 किलोमीटर गेलो मी वाटते. किती? कोणती आपली समृद्धीची? नाही 9 किलोमीटर. लोणावळा पोचल्यानंतर आम्ही इथे आलो होतो. हे जैन मंदिर होतं आणि इथे स्टे पण होता. तर आम्हाला इथे स्टे करायचा होता, पण आम्ही इथे जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा ते म्हणाले की इथे फुल आहे सगळं, कारण त्यांचा काहीतरी प्रोग्राम होता. सो त्यांच्याच लोकांनी तिथे पूर्ण हे करून ठेवलेलं होतं बुकिंग वगैरे. तो आम्हाला तिथे स्टे नाही मिळाला, पण मग आम्ही तिथे जेवण केलं. तर जेवण पण त्यांचं खूप छान होता आणि तिथे रूल होता की बिलकुलही अन्न वाया घालवायचं नाही आणि ते लोक खूप कडक असतात त्यांच्या नियमाबद्दल. तर ते लोक जेवल्यानंतर ताटसुद्धा धुवून पित होते आणि आम्हाला ते खूप नवल वाटत होतं, पण खरं तर ते चांगलंच आहे. त्यांच्यामध्ये ते रूल्स असतात. आपण तरी कधीतरी अन्न वेस्ट करतो, पण ते लोक खूप व्यवस्थित असतात. आणि इकडे हे आमचं एंटरटेनमेंट पॅकेज चालू होतं. जैन मंदिरमधून आम्ही डायरेक्ट रिसॉर्टला आलो, कारण आम्हाला आता फ्रेशनअप व्हायचं होतं आणि मग पंशूच्या बड्डेचा केक कट करायचा होता. व्ह्यूज काय दिसतात इथून? रिसॉर्टला स्विमिंग पूल असल्यामुळे मुलांना तर आणखी आवरणं अशक्य होतं. सो आम्ही सगळेजणच पुन्हा स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि तिथे खूप सगळी मज्जा मस्ती केली संध्याकाळपर्यंत, चांगला अंधार पडेपर्यंत.
या स्विमिंग पूलचं पाणी माझ्या अक्षरशः मानेपर्यंत येत होतं. त्यामुळे मी प्रत्येकाला पकडून पूर्ण वेळ पाण्यात होती. कोणालाच सोडत नव्हती. कधी भिंत पकडत होती तर कधी कोणाला तरी पकडून ठेवत होती. तरी पण एन्जॉय मात्र फुल केलं. आणि यानंतर मग केक कट केला. अंशूचा बर्थडे सेलिब्रेट केला. आता आम्ही इकडे जेवण करायला आलोय. बघूया काय मिळतं ते इथे. सगळे कसे बघतायत बघा. मॅगी 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 नॅचरल आईस्क्रीम. कशी करते मम्मी दोघे चांगले ते म्हटलं मी बोललो फोन मग त्यांनी अशी मारली का अशी टपली मारली. टपलीवर काय होतं मग मोबाईल म्हणजे मोबाईल म्हणजे फोन. फोन होतो नाही ना रे मोबाईल होतो ना. मोबाईल 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 पण मोबाईल. हा चॉकलेट आला आला थांबा तुला नाही भेटणार आहे. हळू हळू खाली ठेव. व्यवस्थित. पण इथे चिनी होती. चीनी नाही हे नका टाकू त्याला. चीनी नाही चेरी पण नव्हती ती टुटी फ्रुटी होती. चीनी होती. तसं फुल कॉन्फिडन्स मध्ये बोलतो सगळं. काय काय कॉन्फिडन्स कोणते शब्द बोलता येत नाही असं याला. कॉन्फिडन्स मोस्ट ऑफ कॉन्फिडन्स. अजून कॉन्फी बोलला तो. कॉन्फी तुमच्याकडे वेगळी पार्टी चालू आहे. माय काय खातो. गरम किती आहे ती. खूप मारून खाते. आता एवढा महिन्यानंतर खाल्ली आता. सो आता दुसरा दिवस निघालाय आणि आता आम्ही सगळेजण निघालोय परत आपापल्या गावाला. तर आता आम्ही लोणावळ्यावरून निघालोय. पण निघताना आम्ही लोणावळ्यावरून भरपूर शॉपिंग केली. चिक्की तिथली फेमस असते. सो भरपूर सगळे चिक्की आणि काय काय असतं ते सगळं घेतलं. भरपूर काही काही चलायचं आता पुढच्या स्पॉटवर. हे घेऊन दे मागे. आमच्या गाडीत ठेवायला जागा नाही आहे. गाडी फुल पॅक झाली आहे. काहीच सामान ठेवायला जागा नाही. मागे डिक्की अशी. तरीही आमची शॉपिंग काही बंद होत नाहीये. माई आपण कुठे चाललो. किती लवकर झाला. नाही शॉपिंगला चाललो. आता कुठे चाललो आपण. आरव पुन्हा विचारत होता की आता आपण कुठे जाणार आहे. त्याला नव्हतं माहीत की आपली ट्रिप संपलेली आहे. तर आता आम्ही घरी जाणार आहे आपल्या. त्याच्या आधी आम्ही यांना आधी पुण्याच्या बस स्टँडला सोडून देऊ. घरी बाय बाय. तर अशी झाली आमची 3 ते 4 दिवसाची ट्रिप. खूप मज्जा केली, खूप मस्ती केली आणि जाताना मात्र सगळेच इमोशनल झाले होते. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग नक्की सांगा. थँक्यू.